जळगाव शहरात वास्तव्यास असलेले दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी एरंडोलला गेले होते. सर्वांची भेट घेऊन घरी येण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर फेकले गेलेल्या गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर महिलेच्या पतीसह 4 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दीपाली योगेश कोळी वय वर्ष 22 असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. योगेश गुलाब कोळी वय वर्ष 28 हे पत्नी व मुलीसह एरंडोल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर दुपारी ते घरी येण्यासाठी निघाले. वराड येथे आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने दुचाकीवरील 3 जण महामार्गावर फेकले गेले. यात दीपाली कोळी या 8 महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.